पहिली बातमी अशी की धाराशिवच्या परंडा तालुक्यात पावसानं थैमान घातलंय। परंडाच्या नरसाळे वस्तीमध्ये पुराच्या पाण्यात 22 लोक अडकलेत आणि या 22 जणांना हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलंय। प्रशासनाच्या वतीने परिसरात युद्ध पातळीवर मदत कार्य केलं जात आहे। पावसाने ठिकठिकाणी राज्यभरात हाहाकार माजवलेला आहे आणि या सगळ्याच्यात जर आपण बघितलं तर मराठवाड्याला याचा मोठा फटका बसलाय। धाराशिवच्या परंडामध्ये देखील जर आपण पाहिलं तर पाण्याची पातळी ठिकठिकाणी वाढलेली आहे। म्हणजे पुराचं पाणी हे काही शेतांमध्ये शिरलंय, काही गावांमध्ये शिरलंय, घरामध्ये देखील पाणी शिरल्यानं लोकांचं मोठं नुकसान झालंय। तर धाराशिवच्या परंडा तालुक्यात जोरदार पाऊस बरसल्यानं परंडाच्या नरसाळे वस्तीत पुराच्या पाण्यात 22 लोक अडकलेत आणि या 22 जणांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू करण्यात आलंय। प्रशासनाच्या वतीने परिसरात युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे। ठिकठिकाणी वस्तीत पाणी शिरल्यानं आता तिथल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि परंडातल्या म्हणजे धाराशिवमधल्या परंडा इथल्या एका नरसाळे वस्तीमध्ये 22 लोक ही पुराच्या पाण्यात अडकलेली होती। त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं तिथून लिफ्ट करत दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। प्रशासन आपल्या बाजूने SDRF असेल, NDRF असेल याची पथकं सज्ज ठेवून आहे। त्यामुळे मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी या सगळ्या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे, ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणावा की नाही माहीत नाही, पण या सगळ्या परिस्थितीत हा जो पाऊस जो आहे तो बरसल्यामुळे नदीचं पाणी देखील पात्राच्या बाहेर येऊन वाहतंय। काही ठिकाणी ते शेतात घुसलेलं आहे, काही ठिकाणी वस्तीत घुसल्यामुळे मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात लाकीबुकी गावात 12 लोक अडकले होते आणि या नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। आमच्या जीवात जीव नव्हता अशी भावना सुखरूप बाहेर निघाल्यानंतर नागरिकांनी व्यक्त केली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत आपल्याबरोबर। तानाजी सावंतजी, काय नेमकी तुमच्या भागात परिस्थिती, आपण कशा पद्धतीने या गोष्टीची दखल घेता? गेले 2-3 दिवस प्रचंड पाऊस होतोय, ढगफुटी प्रत्येक ठिकाणी झालेली आहे, 2-3 पाझर तलाव फुटलेले आहेत आणि रात्री पाऊस जास्त झाल्यामुळं, रात्रीची वेळ असल्यामुळं भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी सुद्धा आमचे त्या ठिकाणचे कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, आमचे सगळे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहून आम्ही NDRFची मदत घेतली, नाशिकला फोन करून हेलिकॉप्टरची मदत मागवली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्या स्पष्ट आदेश होते की त्या ठिकाणी ती लोक वस्तीवरची जी राहतात आणि ज्या वस्त्या पाण्यात किंवा महापुरात अडकलेल्या आहेत त्यांना रेस्क्यू करून जवळच्या वस्तीमध्ये त्यांचा निवारा तयार करणं, त्यांच्या जेवणापाण्याची सोय करणं, अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। आताही सध्या पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जीवाचं रान करून सर्व नागरिकांना वाचवायचा शर्थीचा प्रयत्न करतायत। तहसीलदार साहेब असतील आणि कलेक्टर साहेब 24 तास त्याच्यावरती मॉनिटर करतायत। तहसीलदार साहेब फील्डवरती आहेत आणि त्याच्यामुळं लोकांना आपल्या माध्यमातून मला एवढंच आवाहन करायचं आहे की नुकसान काय होतंय ते होऊ द्या, सरकार तुमच्या पाठीशी आहे। आपला जीव वाचवणं आज महत्वाचं आहे। आज जे कार्यकर्ते सांगतील किंवा प्रशासन ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं रेस्क्यू होऊन त्या ह्याच्या वस्तीवरती आपलं स्थलांतर करावं आणि त्या ठिकाणी सगळ्यांची सोय केलेली आहे। नुकसानीचं भरपाईचं वगैरे पंचनामे इमिजिएट चालू होतील, त्याची नुकसान भरपाई तुम्हाला ताबडतोब मिळली जाईल, त्याचीही काळजी करायचं काय कारण नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत होते। अर्थातच मराठवाड्यातील एकूण परिस्थिती, त्यांच्या मतदारसंघात असणारी परिस्थिती या विषयाला घेऊन त्यांनी माहिती देऊ केलेली आहे। प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या संपर्कात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। SDRF, NDRFच्या टीम ठिकठिकाणी तैनात आहेत। गावांचा जरी संपर्क तुटलेला असला तरी त्या गावांशी संपर्क साधून तिथल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जातात आणि त्याचीच ही 2 दृश्य आपण बघतोय। म्हणजे मराठवाड्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आणि मराठवाड्याला या परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसल्याचं आपण बघतोय। त्यामुळे बंधारे फुटलेत, वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, काही ठिकाणी लोक अडकली होती, त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दुसरीकडे हलवण्यात आलं। परंडा तालुक्यातील लाखी गावात जे अडकलेले नागरिक आपल्यासोबत आहेत, एकतर धास्तावले आहेत। रात्री 11 वाजल्यापासून ते जे नागरिक जे आहेत ते आपला जीव मुठीत घेऊन एका बिल्डिंगवरती त्यांच्या चढले होते। बाबा, किती वाजता अडकला होता? 11 वाजेपासून अडकलेले साहेब। असा पाऊस कधी पाहिला होता? नाही, कवाच नाही, उभ्या जिंदगीत नाही। जवळजवळ आता 50 रनिंग आहे माझी। आणि या रेस्क्यू करण्यासाठी आपण बघू शकतो की या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील जे प्रशासनानं मागवलं आहे ते रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मात्र प्रशासनाने त्यापूर्वी हे 6 लोक जे आहेत
ते पाण्याच्या बाहेर काढलेली आहेत। एकूण 12 लोक जी आहेत ती लाखी गावात अडकलेली होती आणि प्रशासनाकडून हे प्रयत्न होते की यासाठी रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर मागितलं होतं, मात्र त्यापूर्वीच रेस्क्यू करून जे आहे ते काढण्यात आलेले आहे आणि हेलिकॉप्टर जे आहे ते आढावा घेत आहे की याच्यातून सगळं लोक जे आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। आपल्यासोबत नागरिक आहेत, मला सांगा आता काय भावना आहे तुमच्या, कधी कुणाला संपर्क केला तुम्ही सुरुवातीला? आम्ही पोलीस पाटलाला संपर्क केला आणि ती ह्याचं आहेत का साहेब मुगाव कारल्याचं कोणतं साहेब आहे त्या साहेबानं बघा आम्हाला सगळी टीम पाठवून दिलेली आणि बुंबून एक काय टीम आली आम्हाला। कधीपासून अडकला होतात? 11 वाजल्यापासून रात्रीच्या कोणाला फोन केला होता सुरुवातीला? साहेब लोकांना सगळे काय भावना आहे? सुटला जीव भांड्यात पडला आता? आता काय सगळं गेलं बघा, आमच्या घरात काहीच राहणार, आम्ही एवढंच घेऊन आलोय बाहेर अतिशय बोलक्या भावना आहेत। हेलिकॉप्टर जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि सगळी जे आहे ते एक जीव भांड्यात पडल्याची भावना याकडून व्यक्त करण्यात येत आहे। सागर जाधवसह बालाजी निर्भर, न्यूज 18 लोकमत, परांडा। परंडा तालुक्यातील लाखीमुखी गावात पावसाने होत्याचं नव्हतं झालंय आणि या पावसाच्या पाण्यात हे पावसाचं पाणी घराघरात शिरल्यानंतर महिलांना अश्रू अनावर झाले। घरात होत्याचं नव्हतं झालं, सगळीकडे पाणी आलेलं आहे। दरम्यान आता जगावं तरी कसं असा प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा राहिला। ज्या पुरात नुकसान झालं आहे त्या व्यथा आपण बघू शकतो, महिला दाहीमुकडून रडत आहेत, त्यांची बोलक्या भावना आहेत। मला सांगा काय झालं, मावशी अनुभव सांगा तुमचा। अनुभव, मी घरातलं पावसाचं पाणी काढीत होते, पाणी काढता काढता एकदमच लाट आली, तेवढ्यात नुसती म्हैस सोडली ना आलो, नुसती दारं लावून काहीच कळालं नाही, कुठं पडायचं काय करायचं काय सुधारलंच नाही आम्हाला। माझं 10 लाखाला माझा गेला, 3 तोळा माझा गेलं, 20,000 रुपये माझ्यावर उडदाची पट्टी आलेली ती बी गेली, काहीच राहिलं नाही माझं। तुम्ही बी रडता, तुमच्या बी डोळ्यात अश्रू आहे। हो का, सगळं गेलं माझं, काहीच राहिलं नाही। माझी 4 जनावरं गेली, जाग्यावर मरून पडली, सगळं घरातलं माझं बी वजन वाटलं झालं, ज्वारीच्या कोट्या गहू सगळं गेलं, काहीच राहिलं नाही। काय खावा आम्ही आता, तेव्हा का फुगलेली तिथं जनावर सारी, काय करायचं आता सांगा। म्हैस गेली की एक मोठी कुठे गेली म्हैस? गेली गेली ह्यात हितपर्यंत इकडे या तुम्ही, असं या जरा। हितपर्यंत म्हैस होती पण आम्हाला ह्यात घुसायची ना तर काय करायचं। आमचं बी सगळ्या घरात पाणी शिरलं, गुडघ्या इतकं पाणी, ज्वारीच्या कोट्या फुटल्या, सगळी नुकसानकी झाली, टिपाड भांडी सगळं वाहू गेले, काय सध्या राहिलं नाही आम्हाला, कपडे सध्या राहिले नाहीत घालायला अंगाला, शिरायच येत नव्हतं म्हैशीला, म्हैस दिसत आम्हाला। म्हातारी उचलूच तर पाणी लागलं आम्हाला, म्हातारी उचलून नेली आणि बागेचं काहीच बघितलं नाही, काय करावं। हे यांचे जर अश्रू पाहिले तर खरंच आपल्याला सुद्धा कठीण वाटतं की आपलाही ऊर भरून येतो। मात्र आता या प्रशासनाच्या यांच्या रडण्याचा किंवा यांच्या जो काय म्हणतात त्याचा कंठ दाटून आलेला आहे, त्या कंठ दाटण्याचा प्रशासनाने निश्चितच गांभीर्यपूर्वक विचार करा। सगळं होत्याचं नव्हतं, या परिसरातील नागरिकांचं झालं आहे, त्यामुळं कुठेतरी ही भावना यांचे जर डोळ्यातले अश्रू पाहिलं तर निश्चितच कुणीही भावनिक होईल अशी परिस्थिती सगळी झाली। आता प्रशासनाकडून यांना एक मदतीचा आधार हवा आहे। यानंतर बघूया, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे। जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात। पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द आणि पाचोड गावाचा संपर्क तुटला आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। अशातच काही तरुणांकडून नदीच्या पाण्यात उतरून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाऊस नकोसा झालाय। खरीप हंगामाची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तालुक्यातील शेतकऱ्यांचं हातात आलेलं कापसाचं पीक पावसामुळे पार होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची बोंडही आता अति पावसामुळे जमिनीवर सडायला लागली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींमध्ये सापडत चाललाय। गेल्या 4 दिवसात सतत पाऊस सुरू असल्यामुळे
शेतातील उभा असलेलं कापूस, मूग, बाजरी, भुईमूग ही पिकं पिवळी पडू लागली आहेत. पाऊस भरपूर झाल्यामुळे सर शेताचे नुकसान झालेले, कापसाचे, तुरीचे, कापसाचे बोंडाळे सर काळे पडले आहे आणि पाऊस सर पाणी शेतात थांबलेलं आहे. भरपूर नुकसान झाले. शासनाने याच्यावर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना पैसे पाठवावे. ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि पीक कर्ज वगैरे लोकांना देण्यात यावे आणि कर्जमाफी करून द्यावे शासनाने. 8 दिवसापासून पावसाने जो थैमान घातलाय त्या थैमानामध्ये शेतकरी पूर्ण हतबल झालाय. पिकाची नुकसान एवढी झाली आहे, सरकी सोयाबीन त्याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय. पूर्ण शेतामध्ये पाणी साचलंय. हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावलेला आहे. बीड जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. काल रात्री पुन्हा बीड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. बीडच्या मोरगावमधील अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या जाधव वस्तीत पाणी शिरलंय आणि घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय. पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ता बनवणाऱ्या कंपनीने नाला न बनवल्याने पावसाचं पाणी वारंवार लोकांच्या घरात शिरतंय. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्यायला पाणी नाही. तर बीड जिल्ह्यात मध्यरात्री पुन्हा अतिवृष्टी झाली. यामुळे हाताकोंडाशी आलेला उरला सुरला घासही हिरावून घेतलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील बेलगाव इथे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन आणि तूर पीक हे पाण्याखाली गेलं आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं स्वप्नांची माती झाली आहे. आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, घरचा दैनंदिन खर्च आणि उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल शेतकरी उपस्थित करतात. तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जगन राऊत यांनी केली आहे. ही शेती आहे जी, तर ही शेती मी दुसऱ्याची बटाईने ठोक्याने अशी केलेली आहे. घरची शेती कमी असल्यामुळं तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे. या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा ही कशी झाली. या सोयाबीनला कोंब आलेत. हे बघा ही सोयाबीन पाठीमागं बघा पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या 2 एकरमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर की हे पाणी हे बघा एवढं काही राहिलेलं नाही या सोयाबीनमध्ये. आणि त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे. जसं सोयाबीनचं झाड झालंय तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे. सोयाबीनला आणि तुरीला अजिबात मुळी हा विषयच राहिलेला नाहीये. बीडच्या शिरूर कासार शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला. पुराचं पाणी नदीकाठच्या गावात शिरलंय. इतिहासात पहिल्यांदा शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्र रूप धारण केलं असून बाजारतळ आणि मार्केटमधील दुकानं पाण्याखाली गेलीत. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. बुलढाणा जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यात पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातला. सोनोशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिसरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेलेत. वाहतूक बंद झाली असून शेतात असलेली जनावरं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते. अचानक आलेल्या पावसानं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला. एरंडोल तालुक्यातील उत्तरायण गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे गावात महापूर आलाय. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कस्तोऱ्या नाल्याला मोठा पूर आला आणि नाल्यातील पाणी थेट घरामध्ये शिरलं. या पुराच्या पाण्यात गावातील एका दूध व्यावसायिकाची मोटरसायकल वाहून गेली आहे. तसंच शेतातील सोयाबीन, कापूस, लिंबू, केळी, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान अतोनात असल्यानं शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी गावचे उपसरपंच अरुण देशमुख यांनी केली. उत्तरायण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. गावात पाणी शिरलेलं आहे. एका घरावर वीज पडून घराचं नुकसान झालेलं आहे. काही घरांचे पडवे झाले. तरी शासनाला उत्तरायण गावातर्फे व उपसरपंच नात्याने विनंती करतो तर त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो. और पानी के अंदर पानी घर में घुस गया. उसका सब अनाज पानी कमरा सब बह गया. यहाँ पर ये बहुत पानी लेके लड़के पानी घर में से निकाल रहे हैं. शासन ने
हमारे घरों में जो भी अनाज पानी था, राशन पानी था, सब बह गया है। शासन ने हमारे को मदद करना चाहिए, क्योंकि यहाँ गौर गरीब जनता रहती है, यहाँ हाथ मजदूर वाले हैं, कोई ये नहीं है। अब देखिए घर में पानी कितना बह रहा है। सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। तालुक्यातील घाट, नांद्रा, चारनेर, आमठाणा आणि इतर भागात जोरदार पाऊस कोसळतोय। लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आलाय। पुलावरनं पाणी वाहत असल्यानं घाट, नांद्रा आणि सिल्लोडचा संपर्क तुटलाय। तर दुसरीकडे आमठाण इथल्या बहला नदीला पूर आल्यानं आमठाणा गावाचाही संपर्क तुटलाय। मोठ्या प्रमाणात शेतशिवारांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे केळणा नदीला पूर आलाय। या पुरामुळे तालुक्यातील शेखपूर, पिंपळगाव, घाट परिसरातील काही शेतात पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं। या पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। तर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील सुकना नदीला पूर आलाय आणि पुरामुळे जवळील शेतात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। योगेश लबडे यांनी ड्रोनद्वारे काही व्हिडिओ चित्रित केलेत। पहाटेच्या वेळेला जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। सुकना नदीला पूर आल्यानं जवळील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालना शहरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं आपण बघतोय। शहरातल्या गायत्री नगर भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पहाटेपासून जोरदार पाऊस पडत असल्यानं जिकडे तिकडे पाणीच पाणी बघायला मिळतंय। शहरातल्या गायत्री नगर पुलावरनं पाणी वाहत असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे सकाळपासून जनजीवन विस्कळीत आहे। शेवगाव तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नाले आणि नद्यांना पूर आला। अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। अखेगाव, खरडगाव, वरूर, कोरडगाव, जोहरापूर आणि भगूर या गावांमधली घरं, शेतजमिनी आणि रस्ते पाण्याखाली आहेत। परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। ऊस, मका, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं तातडीनं मदत करावी असं आवाहन स्थानिक शेतकऱ्यांनी केलंय। मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत। त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगरमध्ये गेलो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नदीला नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरलंय, तर शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय। पुराच्या पाण्यात एक शेतकरी अडकला होता। त्याने जीव वाचवण्यासाठी जवळच्या विजेच्या खांबाचा आधार घेत त्यावर तो चढला। स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत त्याला सुखरूप बाहेर काढलंय। तर लातूरच्या औसा, निलंगा तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नदी नाल्यांना पूर आलाय। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परिस्थिती बिकट झाली आहे। पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील अनेक महिलांनी आपल्या घरांमधील आवश्यक गृहोपयोगी वस्तू घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला।